मंडळी, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात गेल्या 4 आठवड्यापासून युद्धाचा वणवा पेटलाय. मध्य पूर्वेतल्या या युद्धाचा परिणाम थेट जागतिक बाजारपेठेवरती दिसून येतोय. जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाचा तुटवडा निर्माण झालेला आहे. परिणामी जगभरातल्या अनेक देशांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे एक खळबळजनक माहिती समोर आलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराण सरकारनं गेल्या 5 वर्षात अनेक टोळ्या सक्रिय केल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलेला आहे. या मोहिमेसाठी चक्क इराणी लोकांकडून वर्गणी गोळा केली जात असल्याची माहिती समोर आलेली आहे. म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय, इराणमध्ये काय घडतंय आणि याचा युद्धावर काय परिणाम होणार, याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात इराणचं मोठं नुकसान झालंय. आतापर्यंत या युद्धामध्ये साधारणतः 1,500 पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. यासोबतच इराणच्या बड्या नेत्यांना देखील या युद्धात टार्गेट करण्यात आलं असल्याचं चित्र आहे. परिणामी इराण आता खूप आक्रमक झालेला आहे आणि युद्ध थांबवायचं असेल तर आमच्या मागण्या मान्य करा, असा स्पष्ट इशारा अमेरिका आणि इस्रायलला त्यांनी दिलेला आहे. दरम्यान युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प इराण सोबत चर्चा करत आहेत आणि आता 5 दिवसाचा युद्ध विरामही देण्यात आलेला आहे. पण मंडळी, सध्या इराणमधल्या अनेक लोकांच्या मोबाईलवर सध्या मोठ्या प्रमाणात किल ट्रम्प असा मजकूर लिहिलेले संदेश येत असल्याचं काही माध्यमांनी सांगितलेलं आहे. या संदेशांमध्ये एका वेबसाईटची लिंक दिली जात असून त्याद्वारे नागरिकांना या मोहिमेला पाठिंबा देण्याचे आवाहन केले जाते. तसंच या SMS द्वारे एक विशिष्ट क्रमांक पाठवून सहभागाची पुष्टी करण्यास सांगितलं जाते. इराण इंटरनॅशनल या वृत्तवाहिनीनं या संदेशांचे स्क्रीनशॉट शेअर करत त्याबाबतची माहिती दिलेली आहे. इराणमधील स्थानिक रुबिका या ॲपवर या मोहिमेची सविस्तर माहिती दिली जात असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. या संदेशांमध्ये दिलेली लिंक तेहरान बाहेर उघडता येत नसल्याचे सांगितलं जात आहे. यापूर्वी 2024 मध्येही इराण सरकारनं डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्यासाठी अनेक टोळ्या नियुक्त केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी अमेरिकन तपास यंत्रणांनी फरहाद शकेरी या कुख्यात गुन्हेगाराला अटकही केली होती. आणि आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अशी मोहीम इराणमध्ये हाती घेतल्याच्या दाव्यानं युद्ध अजून जास्त तापण्याची शक्यता आहे. मंडळी, तेहरानमधल्या दिदबान इराण या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी राबवल्या जाणाऱ्या कथित मोहिमेला सुमारे 2,90,000 इराणी लोकांनी पाठिंबा दिलेला आहे, असं सांगितलं जात आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 25 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 208 ते 235 कोटी रुपये इतका निधी जमा झालेला आहे. खरं तर 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर इराण हताश होईल आणि अमेरिका इस्रायलला शरण जाईल अशी स्थिती निर्माण झाली होती. पण इराण मागे हटला नाही, तर इराण त्यांच्या सर्वोच्च नेत्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लढत राहिला. आणि आता या हत्येच्या बदल्यासाठीची ही कथित मोहीम सुरू करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावरच्या संदेशांमध्ये केला जातोय. या मोहिमेत जमा झालेली रक्कम डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणाऱ्या व्यक्तीला किंवा त्यांच्या कुटुंबियांना बक्षीस म्हणून दिली जाणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान ही मोहीम अचानक सुरू झाली नसून त्यासाठी वापरण्यात आलेली पहिली वेबसाईट 21 फेब्रुवारी 2026 रोजी नोंदणीकृत करण्यात आली होती. त्यानंतर 16 दिवसांनी दुसरी एक वेबसाईटही याच मोहिमेसाठी सक्रिय करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. दरम्यान आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी इराणमधील कट्टरपंथीयांनी तब्बल 40 दशलक्ष डॉलर्स म्हणजे सुमारे 335 कोटी रुपये इतका निधी गोळा केल्याचा दावा जेरुसलेम पोस्टच्या अहवालातून करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेनं इराणच्या 3 आण्विक तळांवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर इराणमधल्या धार्मिक नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना अल्लाचा शत्रू घोषित करून त्यांच्या विरोधात हत्येचा फतवा काढला होता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शिर कापून आणणाऱ्या व्यक्तीला 100 अब्ज तोमान म्हणजे सुमारे 9.6 कोटी रुपये दिले जातील अशी घोषणा इराणमधील कट्टरपंथीयांनी केल्याची बातमी लंडन मधल्या माध्यमांनी दिली होती. मात्र इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी एका मुलाखतीतून या वृत्ताचे खंडन केलं होतं. माझ्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात इराणमध्ये कोणताही फतवा जारी करण्यात आलेला नाहीये. जर कोणी तसे विधान केले असेल तर त्याचा आमचे सरकार किंवा सर्वोच्च नेत्यांशी अजिबात संबंध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. यासोबतच इराणच्या रिव्हॉल्युशनरी गाईड्सने डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी थेट अमेरिकेत राहणाऱ्या गुन्हेगारांची मदत घेतल्याचा दावा अमेरिकन तपास यंत्रणांनी याआधी केला होता. 2024 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान इराणचा हेर फरहाद शाकेरी यानं ट्रम्प यांच्या हत्येचा कट आखला होता. यासाठी त्यांनी न्यूयॉर्कमधील कार्लिस रिवेरा आणि जोनाथन लोडहोल्ट या 2 सराईत गुन्हेगारांना तयार केलं होतं. परंतु अमेरिकन तपास यंत्रणांनी हा कट उधळून लावत दोन्ही गुन्हेगारांना अटक केली होती. या दरम्यान 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका व इस्रायलनं इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचणारा मास्टरमाइंड मारला गेल्याचे अमेरिकन तपास यंत्रणांनी म्हटलं होतं. हा मास्टरमाइंड फरहाद शाकेरी याला मदत करणारा इराणचा रिव्हॉल्युशनरी गाईड्सचा प्रमुख रहमान मोकादम होता, असा दावाही त्यांनी केला होता. दरम्यान इराणमध्ये पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याच्या माहितीनं अमेरिकेत मोठी खळबळ उडालेली आहे. सध्या अमेरिकन तपास यंत्रणा या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेने इराण समोर 15 मुद्द्यांचा शांततेचा प्रस्ताव ठेवलेला आहे.
दुसरीकडे इराणने हा प्रस्ताव फेटाळून लावला असून त्या उलट अमेरिकेसमोरच काही अटी ठेवलेल्या आहेत. याच दरम्यान ट्रम्प यांनी इराणच्या नेत्यांना खूप उशीर होण्यापूर्वी चर्चेच्या टेबलावर येण्याचे आवाहन केलेले आहे. त्यामुळं अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबणार की यापुढे सुरूच राहणार याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून आहे. मंडळी, सध्या परिस्थिती खूप गंभीर बनलेली आहे. एकीकडे युद्धविरामाच्या चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे हत्येचे कट, गुप्त मोहिमा आणि अब्जावधींची बक्षिसं यामुळे वातावरण अजूनच तापत चाललेलं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला हा संघर्ष फक्त 3 देशांपुरता मर्यादित राहिला नाहीये, तर त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होत आहेत. मग ते इंधन दर असोत, जागतिक अर्थव्यवस्था असो किंवा सुरक्षिततेचा प्रश्न असो. त्यामुळेच हा संघर्ष इथंच थांबणार का की पुढे अजून मोठं युद्ध पेटणार, याचं उत्तर येणारा काळच देईल. बाकी इराणमध्ये घडणाऱ्या घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष बारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.